नमस्कार सर्वांना, माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. हे मी बनवलं आहे चौरंगासाठी आसन. दरवर्षी गौरी गणपतीच्या मध्ये गणपतीसाठी जे चौरंग ठेवतो त्याच्यावरती काय टाकायचं असा प्रश्न पडतो, म्हणून ब्लाऊजसाठी जे गोल्डन कलरचं कापड वापरतात ते घेतलं मी. हे कापड आणलं आहे आणि सोबत खाली अस्तर पण टाकले. चौरंग हा चारी बाजूने सेम आकाराचा असते, चारी बाजू सेम असं हे मी अस्तर आणि कापड एका वेळी दोन्ही कट करून घेतलं इथं. आणि खालच्या झालरसाठी मी हे गोल्डन कलरचं कापड आणले. एकावरती एक असं चार पदरी ठेवून मी चौरंगाची हाईट आणि प्लस त्याच्यामध्ये 1 इंच जास्त ऍड केले. खाली एक फोल्ड करण्यासाठी आणि वरती शिलाई मार्जिन मध्ये जाते म्हणून 1 इंच वाढवलं आहे. कापड खाली वर व्हायला नको म्हणून मी एक सरळ लाईन आखून हे कापड कट करून घेतलं. 4 पदर ठेवल्यामुळे एकसाथ भरपूर कापड कट झालं आणि झाल्यासाठी जास्त कापड लागतं. कापड मला 1 मीटर लागला आहे चौरंगाच्या खालच्या झालरसाठी. आणि कापडाचा पन्ना पण जास्त मोठा होता. 2-3 पदर असं मी घड्या करून कट केलेलं. मधनं आता हे कट मारून घेते. पूर्ण झालरसाठी मी लागणारी पट्टी कट करून घेतली. पूर्ण चौरंगासाठी 1 मीटर कापड लागले मला. सगळ्यात आधी मिशनवरती मी हे वरचं जे चौरंगाचं वरची बाजू आहे त्याला मी चारी बाजूनं चौकोनी आकारात टिप्पा मारून घेतल्यात. झालरच्या कपड्यासोबत हे अस्तरचं कपडा खाली घसरणार म्हणून मी आधी टिप मारून घेतले. आणि झालरसाठी जे कापड घेतले त्या कपड्याला मी खाली पाव इंचापेक्षा थोडं जास्त आणि अर्धा इंचापेक्षा थोडं कमी असं पाव इंचाचं टिप मारून आता मी त्या झालरच्या प्लेट्स टाकून घेत आहे. झालरच्या पूर्ण कपड्याला मी अशा बारीक प्लेट्स टाकून झाल्याच्या नंतर ना जो वरचा अस्तर आणि कापड टिप मारून ठेवलं होतं त्याला आणि ह्याला झालरच्या कपड्याला धरून एक चौकोनी पूर्ण घेर असं टिप कापड आणि झालर माझं जोडून झालेलं आहे आणि छान दिसत आहे. गोल्डन कलरचं कापड वापरल्यामुळे मी इथे लेस नाही लावले. लेस लावल्यावर पण छान दिसलं असतं, पण विदाऊट लेसचं पण असं पण छान दिसतं. हे आसन बनवत असताना मी गणपतीसाठी 2 फेटे बनवले आहेत. ते म्हणजे हा फेटा आहे तो मी असं चिकटवून बनवलेला आहे आणि माझ्याकडे उरलेलं ब्लाऊज पीसचं कापड होतं त्या ब्लाऊज पीसच्या कापडातच बनवला आहे मी हा फेटा. आणि पण ही चिकटवून बनवलं असं फेविकॉलने. पूर्ण कापड वरचं कापड आणि फेट्यासाठी लागणारं खालचं कापड मी असं कार्डशीट पेपरला चिटकवून घेतले. चिटकवून झाल्यावर ही फेट्याचा भाग आणि वरचा भाग हा असा एकमेकांना चिकटत नव्हता, त्यासाठी मी हा दुसरावाला गम यूज केलाय. आणि तो गम लावल्याच्या नंतर हे दोन्ही चिकटले एकमेकांना आणि वरतून मी हा खडा चिटकवलाय. तो खडा चिकटवल्याच्या नंतर फायनल असा दिसत होता माझा फेटा कसा झालाय. आणि दुसरा फेटा आहे तो मी कपडा आणि कार्डशीट पेपर हा पूर्ण मी शिवून घेतले. अस्तर लावून शिवून घेतले मिशनवरती. हे अस्तर लावून मी मिशनवर का बरं शिवलं, कारण गम लावल्यावर तो सुकायला वेळ चालला म्हणून. आणि दुसरा अजून एक फेटा का बनवला, कारण तो लाल कलरचा झाला आसन पण आणि फेटा पण. आणि फेटा मोठा वाटत होता म्हणून हा छोट्या साईज मध्ये. तुम्हाला कोणता फेटा आवडला, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.